पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, संडी पडे खेळणे नागिनीचे ते। 65वी ओवी। या ओवीच्या अगोदर जो झालेला विषय की आणि रजतमे दोन्ही गेलिया वीण श्रद्धा सानी, ते का लागे अभिधानी ब्रह्माचिया। जोपर्यंत रजगुण आणि तमगुण यानं युक्त झालेली श्रद्धा जात नाही, कमी होत नाही, तोपर्यंत त्या कर्माचं किंवा त्याच्यापासून होत असलेल्या कोणत्याही क्रियेचं ब्रह्मनामाशिवाय होत असलेलं हे सगळंच कसं आहे, म्हणजे त्याला त्रासदायकच आहे, त्याचा काहीही उपयोग होणार नाही। म्हणून जर ब्रह्मनाम मुखाशी यायचं असेल तर या रज आणि तम याच्याशिवाय असणारी श्रद्धा असावी लागते। तैसी कर्मे मग कोता खेव देणे, वार्तेवरील धावणे, संडी पडे खेळणे नागिनीचे ते। इथून आपल्याला आजचा विषय घ्यायचा आहे। म्हणजे श्रद्धेविना असलेलं ब्रह्मनामाशिवाय असलेलं कर्म म्हणजे काय, तर त्याला असं दिलं की जसं धारधार शस्त्र असावं एखादं आणि त्याला कडकडून मिठी मारावी, मग ते काय करील तर रक्तबंबाळ करील। दुसरं उदाहरण दिलं, उंच आहे आणि दोरी बांधली, त्या दोरीहून पळायला लागला, जसे तारेवरचा खेळ करते डोंबारी तसं, तर काय आहे कोणता त्याला धोका होईल काही सांगता येत नाही। आणि संडी पडे खेळणे नागिनीचे ते, आणि नागिनीबरोबर खेळायला लागला, ती कधी धोका देईल काही सांगता येत नाही। तैसी कर्मे दुवाढे, तया जन्मांतराची कडे, दुर्मेळावे एवढे कर्मा माझी। एकंदरीत हे सगळं उदाहरण याकरता दिलं की श्रद्धा नाही, ब्रह्मनाम नाही, याशिवाय जर कर्म तुमच्या हातून होत असेल तर ते कर्म जन्मच देईल, परत परत जन्माला घालील, परत परत जन्म मरणाचे चक्र चालू ठेवील। कारण त्या कर्मापासून आपल्याला काय आहे की सुटावा असा काय उपायच केला नाही। म्हणजेच हे जे कर्म आहे ते एक प्रकारे आपल्या ठिकाणी काय आहे, कुयोगच आणेल, सदयोग किंवा सुयोग करणारच नाही। ना विपाये हे उजू होये, तरी ज्ञानाचीच योग्यता लाहे। एरवी येणेची जाये निर्यालया। आता दुसरं असं सांगितलं, नशिबानं तुमच्या हातून जर कर्म चांगलं घडलं की जे कर्म तुम्हाला बांधणार नाही, असं काही कर्म तुमच्या हातून घडलं तर तुम्ही ज्ञानप्राप्तीकडे जा, मग तुम्हाला ज्ञानप्राप्ती करण्याचा अधिकार निर्माण होईल, तुम्हाला ज्ञान मिळेल। पण असं न होता नुसतंच कर्म झालं तर अधोगतीला जावं लागेल। कर्मी हा ठावो वरी, आहाती बहुवा उसरी, आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे। तेव्हा एकंदरीत हे जे काही कर्म आहे त्याच्या अडचणी खूप आहेत, सहज त्यातनं मी सहज जाईन निघून असं नाही। आणि जर कर्म करणारा जो सकामता असेल तर त्याला मोक्षप्राप्तीची इच्छाच नाही होणार, त्याच्या ठिकाणी हे सकामतेचं कर्म करून तो मोक्षाकडे कसा जाईल, मग तो उलट ते कर्म करण्यात कर्मठ होऊन बसेल।
तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू, अवधारी जो अव्यंगू संन्यास होतो. आता त्याच्याकरता काय केलं की योग्य असा संदेश दिला की जर याच्यातून बाहेर पडायचं असेल किंवा हे कर्माचरण याचा पाश जर आपल्याला लागला नाही किंवा तो लागलेला तुटावा असं जर वाटत असेल तर या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोणती तर कर्माचा त्याग म्हणजेच त्या ठिकाणी असलेले दोष त्या दोषरहित होण्याकरता संन्यासाचं त्याच्या ठिकाणी एक उपाय सांगितला की त्याचा आदर करावा. आता काय आहे की कर्म कशी बांधणार नाहीत या सगळ्या उपायाचा विचार करत असताना दोनच गोष्टी आल्या, त्याग आणि संन्यास. या दोन गोष्टीचा अवलंब केला तर ते कर्म आपल्या ठिकाणी काय होईल आपल्याला योग्य वाटेल. म्हणून मग फिटो कर्माचा पांगू, जर हे कर्म तुम्हाला बांधते कर्म पाश घालते असं जर वाटत असेल तर त्यापासून निर्माण होणारं जन्ममरणाने संपल. मग जन्म कर्म दोन्हीही त्याच्यातून काय आहे आपण सही सलामत पुढं निघू, ज्ञानप्राप्ती होईल, मोक्षाकडे जाणं होईल. कर्मबाधेची कही जेत भयाची गोष्टी नाही, ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. जर ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी अवलंबल्या तर कर्मबाधा तर होणार नाहीच नाही, पण कर्माचं भय राहणार नाही आणि त्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान प्राप्ती होईल. आणि आत्मज्ञान प्राप्ती झाली की सहजतेनं मोक्षप्राप्ती आहेच. ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकिते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षिते सूत्र, तंतू जे का. आता त्याच्याकरता दाखवलं की जर आत्मज्ञानाची इच्छा आहे आणि आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल असं जर वाटत असेल तर हे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणा आपल्या ठिकाणी येण्याकरता जसं पूजेच्या काळात देवतेला आवाहन केलं जातं आणि मग पूजेला सुरुवात होते, तसं ज्ञानाचं आवाहन करण्याचा मंत्र कोणता असेल तर आत्ता सांगितलेले दोन, त्याग आणि संन्यास, हे त्याला आवाहनाचे मंत्र आहेत. आणि ते जर आपल्याजवळ असतील तर एक प्रकारे चांगल्या प्रकारची सुपीक जमीन, चांगले मशागत झाली म्हणजे तिथं जसं चांगलं पीक येतं तसं अंतःकरण शुद्ध झालं तर ज्ञानाचं पीक चांगलं येईल. त्याचा जर काही असेल तर त्या सगळ्यासाठी या ज्ञानाला आपल्याकडं प्राप्त करून घेणं आणि आपल्याजवळचं ज्ञान वाढवणं, त्याचं जर सूत्र कोणतं असेल तर हे आत्ता सांगितलेले दोन. ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्टुनी सुटो जग, तरी हेच आता चांग व्यक्त पुसो. एकंदरीत आता सगळ्यातून मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याजवळ काय असलं पाहिजे, त्याग आणि संन्यास. ह्या दोन गोष्टीत कोणत्या गोष्टीचा त्याग करावा कोणत्या गोष्टीचा संन्यास करावा याचा खुलासा आता पुढं होणारच आहे. पण ह्या दोन गोष्टी ज्याच्याजवळ आहेत नुसत्या असून नाही चालणार, त्याचं अनुष्ठान झालेलं आहे. अनुष्ठान म्हणजे त्या परिपूर्णतेने अंगी बांधल्या. एखादी गोष्ट पूर्णतेने आपल्या अंगी बांधायचं असेल तर त्याचं नाव अनुष्ठान. ते परत परत आपल्या ठिकाणी अभ्यासानं परिपूर्ण व्हावं. एखादी गोष्ट अभ्यासाने पूर्ण झाली म्हणजे तुमच्या ठिकाणी तिची सहजता येत असते. जे काही आपल्याला येत नाही ते अभ्यासाने आत्मसात करावं लागतं आणि मग आपण त्याच्यात सगळं काय पारंगत होऊ. मग हा जो अभ्यास आहे त्याला पारंगत होण्याकरता जी अगोदरची सगळी असलेली कसरत आहे त्याचंच नाव अनुष्ठान. त्याग आणि संन्यास याचं अनुष्ठान झालं तर या संपूर्ण जगताचा जो मोह आहे आपल्या ठिकाणी ते आपोआप कमी होईल आणि मग त्यामुळं जे काही प्राप्त व्हायचं आहे ते होईल. तेव्हा हे जे काही दोन आता शब्द आपल्या पुढं आले त्याचं स्पष्टतेनं म्हणजे ते व्यक्त पुसो, ते आता कसं
उघडे उघडे करायचे, त्याचं विचारणा चालू होईल. ऐसे म्हणून पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप व्हावया जेथे प्रश्न केला. तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट निर्माण व्हायची असते, त्या निर्मितीला तिचं जे काही अगोदर कारण निर्माण व्हावं लागतं. त्याला काय आहे की एखादं उत्तर, एखादा सविस्तर असा विषय व्हायचा असेल तर अगोदर प्रश्नबीज पाहिजे. प्रश्नबीज म्हणून हे दोन नामं पुढं आली, संन्यास आणि त्याग. आणि हे पुढं आल्याबरोबर या दोन्ही गोष्टीची म्हणजे त्याग आणि संन्यास याची जी काही व्यवस्था आहे ती कशा प्रकारे हे विचारायचं आहे. असं काय झालं, अर्जुनाच्या मनात निर्माण झाला मनोदय. मग त्याचा जो काही विचारलं म्हणजे ते प्रश्नावली निर्माण झाली, त्याचं उत्तर देणं आलं. आता हे विचारावं असं अर्जुनाच्या मनात आलं. तेत प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळली तया व्यक्ती झाली अष्टदशा. तेव्हा त्याच विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता भगवंताने जे बोलणं चालू केलं ते बोलणं म्हणजे 18वा अध्याय. 18वा अध्यायाची सुरुवात कोणत्या विषयातनं झाली तर संन्यास आणि त्याग. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता भगवंताने जी बोलायला सुरुवात केली तो पहिला मुद्दा भगवंतानी 18व्या अध्यायात तो सांगितला. एखादा अध्याय चालू होण्याकरता कोणता विषय उभा राहिला हे जसं सांगितलं जातं, म्हणून 18व्या अध्यायाचा आरंभच यामुळं झाला. एवं जन्यजनक भावे अध्यावो अध्यायाते प्रसवे. आता ऐका बरवे पुसिले जे. तेव्हा याला काय आहे, एक संबंध सांगतात. काही संबंध असतात, जन्यजनक भाव संबंध, विषयी भाव संबंध, व्यापक भाव संबंध. तसा हा संबंध आहे की जो अध्याय अगोदरचा तो अध्याय दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करताना त्या अध्यायाचा प्रश्न निर्माण करतो, प्रश्नबीज निर्माण होतं आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते. म्हणजे दुसरा अध्याय जो जन्माला आला त्याचा जनक कोण आहे तर पहिला अध्याय. जनक याचा अर्थ त्याच्या पोटी आता हा जन्माला आला म्हणून हा जनक आहे. इथं जसं असं पाहिलं आपण तर 17वा अध्याय 18व्याचा जनक झाला आणि 18वा त्याचा जन्य झाला. ही साखळी आपण मागंपर्यंत पाहत जायची. मग प्रत्येक अध्यायात जनकत्व आहे, जन्य आहे. जो जन्य म्हणून जन्माला आला तो पुढच्या अध्यायाचा जनक होतो, मग जन्यता तो पुढच्या अध्यायाला देतो. अशी जी मांडणी ती प्रत्येक अध्यायाच्या ठिकाणी याच तऱ्हेनं होत आलेली आहे. तरी पंडुकुमरे तेणे देवाचे सरते बोलणे जाणोनी अंतःकरणे काणी घेतली. आता हे झालं. हे काय आहे की माऊलीचं एक मनोदय होतं की कसा अध्याय पुढं सुरू झाला. पण जिथं थांबलं होतं भगवंताचं बोलणं त्या बोलण्याकडं अर्जुनाचं लक्ष गेलं आणि मग मनात आलं एवढ्यावरच देव थांबतो की काय. एवढंच एक काय आहे सुतोवाच केलं. आता पुढं जर बोलला नाही तर मग भगवंतानी बोलतच राहावं आणि मी ऐकत राहावं असं जो काही अंतःकरणातला भाव आहे तिथं त्याला शंका येऊ लागली. काय होतं आहे बरं, काणी घेतली म्हणजे शंका घेतली आता की भगवंत जर बोलायचं थांबले तर आपल्याला ऐकायची जी भूक आहे ती थांबेल. मनुष्याला एरवी आपण जे काही जेवण जेवतो त्याला मर्यादा असते. अमुक इतका खाल्लं म्हणजे आपलं पोट भरतं. तसं ऐकणं आणि वाचणं ह्याला मर्यादा नसते. त्याचं पोट भरण्याकरता किती पण त्याला काय आहे ऐकत राहावं आणि वाचत राहावं. पण दोघांचा विषय एक यावा लागतो. वक्ता आणि श्रोता या दोघांचा विषय एक असला तर मग मात्र हे संवाद साखळी चालूच राहते. आणि तसं झाले. अर्जुनाच्या अंतःकरणाचा विषयाच्या मागणी आणि भगवंताचं वृत्तांत सांगण्याचं जे वक्तृत्व आहे या दोघांची जोडी आली. श्रोता वक्ता इथं योग्य असा जमला आणि त्यामुळं आता हे जे काही पुढं बोलणं चाललं आहे हे थांबू नये असं
अर्जुनाला वाटत राहतं. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे कीर जाहला, परी देवो राहे उगला ते साहवेना. आता काय आहे की आत्तापर्यंत जे सांगून झालं त्यांनी नाही का पोट भरलं? इतकं परिपूर्ण सांगितलं, इतकं सगळं पूर्ण झाले, तरीसुद्धा अर्जुनाचं पोट भरलेलं नाही का? म्हणले पूर्ण भरले. तत्त्वज्ञान जेवढं सांगितलं ते सगळं कळालं, सगळं काय असेल ते ऐकून ऐकून तृप्त झाला आहे. पण देवाने गप्प बसलं तर आपलं ऐकण्याचं थांबतं, हे अजून मागणी. म्हणजेच काय आहे की काही वेळेला अशी एक गोष्ट आहे की जसं नाथराय सांगतात की धनी धाये परी उगला न राहे. धनी धाये म्हणजे परिपूर्ण झाला, पोट भरलं, पण मागावंच वाटतं. हे काय असेल तर हे अध्यात्मशास्त्रातलं, आत्मज्ञानशास्त्रातलं एक श्रोतावक्त्याच्या संवादातला भागच आहे. तो संवाद अखंड चालूच असतो. विषय निर्माण होतो, विषयाची उपक्रम झाला की उपसंहार होतो की पुन्हा त्याच विषयाला आणखीन वेगळ्या पद्धतीनं. म्हणून हे अखंड गुरुशिष्य संप्रदाय चालू राहिला आहे की एकच सूत्र असलं तरी ते पुन्हा पुन्हा समजून सांगावंच लागतं. वत्स धालिया ही वरी, धेनू न वचावी दुरी, अन्य प्रीतीची परी ऐसीच आहे. आता काय केलं त्याचं एक उदाहरण दिलं. उदाहरण असं आहे की वासराला पोट भरलं प्यायला, तृप्त झालं आहे वासरू, पण त्याला असं वाटत नाही गाय माझ्यापासून निघून जावी, त्या गायीने माझ्याजवळच असावं. गाय तरी त्याला चाटत राहते, आता हा तरी गाईला हुंदड्या देत राहतं. म्हणजे तिथंच त्या दोघांचं काय आहे, पुन्हा जवळ असावं असं सतत वासराला वाटतं. तसं आहे अत्यंत प्रेमाचा मनुष्य आपल्याला असला आपल्याजवळ तर काही कारण नसलं तरी बोलावं वाटतं आणि त्यांनी आपल्याला बोलावं वाटतं. कारण हे जे काही दोघांचा एकमेकाचा प्रेमाचा दुवा आहे त्यात गप्प बसत नाही. घरातलं काढायचं, बाहेरचं काढायचं, पाहुण्या रावळ्याचं काढायचं, गावाचंही काढायचं. कारण का तर बोलत राहावं. ते प्रेम एकमेकाला काय बोलवतं. तेणे काजेविनही बोलावे, ते देखिले तरी पहावे, भोगता चाड दुनावे पर्यंतयासाठी ठाई. माऊलीने तेच सांगितलं की काही कारण नाही असं काढू नये बोलावंच वाटतं. एवढंच काय तर तो बोलता बोलता थांबला तरी उगाचच त्याच्याकडं बघायचं. आता काय बोलल काय की आणखीन काय विषय काढतो का? मग आपण काय बोलावं, कोणता विषय त्याला काढायला लावावा. सहज बोलणं थांबलं तरी दोघं एकमेकाकडं पाहतच असतात. म्हणजेच त्या बोलण्यातून त्यांना जे काही वक्तृत्व श्रोतृत्वाचा जो भोग आहे तो भोग घेण्यामध्ये आवड असते. आणि त्यातली त्यात अत्यंत प्रेमाचे जे जवळीक येतात त्यांच्या ठिकाणी हा सगळा संवाद चालतो. ऐसी प्रेमाची हे जाती, पार्थ तव तेच मूर्ती, म्हणून करूल आहे खंती उगेपणाची. तेव्हा हे जे दोघं आहेत यांची स्थिती तसंच आहे. यांच्यामध्ये जर काही असेल तर भगवंताच्या दृष्टीनं अर्जुन म्हणजे अत्यंत प्रेमाचा आहे. तो बाकीच्या सगळ्यापेक्षा अर्जुनाबद्दलचं प्रेम भगवंताच्या ठिकाणी खूप आहे. आणि त्या प्रेमामध्ये जितकं भगवंताकडून आहे तितकं. मग जसं अर्जुन भगवंताच्या दृष्टीने प्रेमाचा पुतळा आहे तसं अर्जुनाला भगवंतही तितकेच प्रिय आहे. त्याच्या ठिकाणी तेवढीच प्रियता आहे. आता या दोघांचा जो संवाद आहे तो जो संवाद आहे त्या संवादाच्या ठिकाणी संबंध जातो तो आत्म्याच्या ठिकाणी. आणि आत्मे इतकं प्रिय दुसरं काहीच नाही. सगळ्यात जास्त प्रिय आपल्याला काय असेल तर तो आत्माच आहे. निरुपचारी प्रेम आहे त्याच्यावर आपलं. आणि दोघांचाही तोच विषय असल्यामुळं दोघांच्या प्रेमामध्ये निरुपचाराचाच भाग येतो. आता त्या प्रेमाच्या ठिकाणी मग पुन्हा संवाद थांबेल की काय अशा तऱ्हेची खंती अर्जुनाच्या ठिकाणी उभारावं लागली. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे
तेच भोगिजे की जैसे आरिसा रूप. तेव्हा या दोघांच्या संवादामध्ये ज्याबद्दल बोलणं होत नाही, ज्याच्याबद्दल देणं घेणं होत नाही, अशी जर कोणती गोष्ट असेल तर अव्यवहारी वस्तू कोणती? आत्मवस्तू अव्यवहारी. आपण एवढे सगळे परमार्थ करणारे असतो आणि परमार्थही करतो, पण गंमतच अशी की जे ते आपल्याजवळच सगळे आहे, आपल्याजवळच आहे आत्मा, आपल्याजवळच आहे आत्मज्ञान. मग काय देतात श्रीगुरू आणि मग काय घेतो आपण? काही देतात आणि काही घेतात हे बाह्यकरणी कळतच नाही किंवा नाही, तत्वाच्या दृष्टीने काहीच नाही. कारण आपलंच आपल्याजवळ. माझे सुख मज दावियेले डोळा, माझंच सुख मला दाखवले. पण ते दाखवण्याकरता जी युक्ती गरजेची असते ती, याचं कारण आहे की आपलंच आपल्याला लवकर नीट कळत नाही. आता त्याच्याकरता उदाहरण दिलं की आपलंच तोंड आहे, रोज त्याचं जे काय आहे ते रोज त्याला काय आहे स्वच्छ करणं, पाण्याने धुणं, साबण लावणं सगळं करतो आपण. पण पाहायचं म्हणलं तर आरसाच घ्यावा लागतो. मग जसा आरसा घेऊनच आपल्याला रूप पाहावं लागतं, तसा हा व्यवहार असा होत नाही. म्हणून मग संवादाच्या रूपानं तो व्यवहार होतो. मग संवादू तोही पारुखे, तरी भोगणे भोगिता थोके. हे का साहवेल सुखेल आचावलेया. एकंदरीत ऐकणं आणि विशेष गोष्टीचं ऐकणं हे सुद्धा सुख आहे. एरवी आत्मभेटीत सुख आहे, पण आत्म्याच्या वर्णनातही सुख आहे. आणि ह्या सुखाला लाचवलेला हा अर्जुन आहे. अर्जुनाच्या श्रोतृत्वात आत्मसुखाचं वर्णन येणं, अर्थात काय परोक्ष ज्ञानाचा उपसंहारात सुख तर आहेच आहे, पण अपरोक्षाच्याही ठिकाणी सुख आहे. आता अपरोक्षातलं सुख प्राप्त व्हायला परोक्षातलं सुख आहे. परोक्षातलं सुख श्रवण करून करून आणि पुढचा मार्ग कळून मग अपरोक्षातलं सुख आहे. मग परोक्षात सुख नाही का? तर आहे. ऐकणं, श्रवण, याला श्रवण सुख म्हणायचं. आणि हेही आहे ते भोगण्याकरता हा संवाद बंद पडू नये. असं तसं पाहायला गेलं तर नुसतं अर्जुनाचं वाटतंय असं नाही. अर्जुनाला तर वाटतंच, पण भगवंतालाही तसंच वाटतंय की ह्यानी पुन्हा या प्रश्नाला विचारावं, मी त्याला बोलावं. या लागी त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मीस. परतविलेची दूस गीतेचे ते. आता पहा, म्हणजे मांडण्या करताना एखादी गोष्ट रूपकात्मक कशी करावी ते मग एक युक्ती माऊलींचीच आहे. असं सांगितलं. आता त्याग आणि संन्यास हे तर विचारायचं आहे, पण बोलणं थांबलं असं समजून गीतारूपी ग्रंथ भगवंतानी वस्त्रात बांधला. आणि अर्जुनाला वाटलं आता बांधल्यावर आता कसं बोलतील, म्हणून त्यांनी बोलायचं पुन्हा काय केलं, निमित्त केलं. भगवंताला ते पुन्हा सोडावं लागलं. आता परत परशिविलेची दूस, म्हणजे ते वस्त्र पुन्हा सोडावं लागलं. कारण गीता ग्रंथ बांधून ठेवायला लागले होते. पण नका बांधू, मला अजून विचारायचं आहे. असे जे भाव त्या ठिकाणी जागे झाले, संवादाचं मिश निर्माण झालं आणि बांधलेलं वस्त्र सोडावं लागलं. हा 18वा अध्यायो नोहे. हे एकाध्यायी गीताची आहे. जई वासुरूची गाय दुहे, तई वेळू कायसा. तेव्हा 18वा अध्याय इतका महत्त्वाचा म्हणायचं त्याचं कारण आहे ही एकाध्यायी गीताच आहे. जेवढं गीतेत सांगितलं तेवढं सगळं हे 18व्या अध्यायात पुन्हा एकदा सांगितलं गेलं आणि सहज आहे. त्याला उदाहरण कसं दिलं पहा, तर गाईची धार काढायला काहीतरी वेळ लागतो ना. मग तुम्ही ठरवलं की ह्या गाईची धार काढण्याकरता 4 लिटर 5 लिटर दूध देणारी गाय, तिची तेवढी धार काढायला तुम्हाला 10 मिनटं 15 मिनटं लागतात. पण वासराने प्यायचं म्हणलं तर किती वेळ लागते? धार न काढता वासरूच सोडलं तर काहीच वेळ लागायचं नाही. आणि गायसुद्धा सगळा पाहणा सोडून देईल, वासरू पटकन घेईल. म्हणून ते सांगतात वासरूची गाय दुहे. म्हणजे आपण धार नाही, वासरानेच धार काढली तर इतका वेळ लागायचा नाही. वासराला पटापटा ओढता येतं.
तैसी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. एकंदरीत पाहायला गेलं तर आता थांबतंय असं वाटलं होतं गीतेचं कथन, पण परत एकदा सुरू झालं. असं का सुरू झालं तर गुरु शिष्यामधला हा तर भाग आहे. गुरु शिष्यामध्ये याच प्रकारचं की जे संपत आले तरी ते पुन्हा अजून त्याचा व्यवहार किंवा त्याचा संवाद होत असतो. तेव्हा गीता ग्रंथातलं मुख्यत्व जर काही असेल तर भगवंत आणि अर्जुन यांचा संवाद हेच महत्त्वाचं आहे. आणि हा संवाद परत एकदा चालू झालेला आहे. परी हे असो ऐसे अर्जुने पुसिदच असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. आता काय आहे, मंगलाचरणातलं शेवटची ओवी झाली की झालं. पुढचं आता गीता 18व्या अध्यायात गीतेचा जो पहिला श्लोक आहे तिथून सुरुवात व्हायची. मग ते विचारायचा आहे प्रश्न अर्जुनाला, पण आत्तापर्यंत माऊलीने काय केलं, त्याच्या मांडणी भूमिका तयार करून ठेवली आणि मग सांगतात आता ऐका, तुम्हाला अर्जुन प्रश्न विचारेल तो आणि त्या प्रश्नाचं उत्तर पुढं भगवंत देतील. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.